संग्रामदादा चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक खेळाडूंचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज आपण पाहताय दिवस क्रमांक 3 मधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय पुनवळी संघ आहे, तर त्यांच्या विरोधात भालगोडी. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. टॉस का बॉस इथे ठरलेला आहे भालगोडी संघाचा संघनायक, आणि लागलीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पुनवळे संघाकडून ओपनर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर सचिन गवळी, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गीतेश बोरगे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय आकाश. यस, पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. डावाला होली ती सुरुवात. यस, आपण जर पाहिलं तर पहा सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. 10:28 मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय लोअर फुल टॉस. अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण बिडॉपचा क्षेत्ररक्षक इथे मात्र सुरेखरित्या चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. ओहो, यावेळेस आपण पाहतोय स्लॉट मधील चेंडू. अगदी इथे आपण पाहतोय लॉफ्ट केलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र या डावातील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावांचा श्रीगणेशा मैदानाच्या आतमध्ये इथे चौकाराच्या स्वरूपात होताना पाहायला मिळतोय. पुनवळे संघाच्या स्कोर बरोबर इथे 4 धावा आता मात्र इथे पाहायला मिळतील. यावेळेस इथे आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल स्कोअर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं पहिला सामना अतिशय चुरस आणि आतातटीचा इथे होताना आपण पाहिलेला आहे. आणि त्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले के अर्ध कृष्णा कालेकर. विनंती आहे सर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्माननीय प्रदीप जाधव सरांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्या या ठिकाणी सुपूर्द केला जाईल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अजून एक इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावफलकावरती जर नजर टाकली तर 8 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास तो लावतो समोरच्या संघाची वाट. आता इथून पुढे पाहायचंय कोण कोणाची लावणार वाट. परत एकदा फुल टॉस आणि स्ट्रेट टू द फिल्डर. शॉर्ट कव्हर्स मध्ये आपण पाहतोय सुरेख झेल टिपलाय आणि एक मोठा फलंदाज. बिग विकेट. सचिन गवळी बॅक टू द पवेलियन. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर पहिला चेंडू फुलटॉस होता, त्यानंतर दुसरा चौकाराला तो चेंडू सुद्धा फुलटॉस होता, आणि 5वा चेंडू जो की या चेंडूवरती विकेट मिळाला तो चेंडू सुद्धा लोअर फुलटॉस होता. सुरेख असं आपण पाहतोय अनिकेत यांनी टिपलेला हा झेल, आणि लागलीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलेला हा सचिन गवळी यांचा खेळ. 8 धावसंख्येवरती आपण पाहतोय संघाला लागलेला हा पहिला धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किरण बारसकर. पुनवळे संघासाठी आपण पाहतोय ज्या खेळाडूने अतिशय मोलाचा वाटा, अतिशय खरं तर महत्वाच्या खेळी बऱ्याचशा मैदानावरती संपन्न केलेल्या आहेत. आज संघाला इथे गरज आहे. पहिला फलंदाज सचिन गवळी यांच्या स्वरूपात इथे आपण बाद होताना पाहिलेला आहे. गोलंदाज आकाश साठे. 2 चौकार जरूर आले, पण एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी तिथे होताना आपण पाहिलेलं आहे. परत एकदा आपण पाहतोय खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि त्यांच्याकडे जाणार हा बॉल. एका धावेने इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 ची होईल इथे सांगता. पुनवळे संघ 1 बाद 9 धावा.
परत एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय राहुल. तर ऑन स्ट्राईक किरण बारसकर. पॉवर प्लेचा आपण पाहतोय दुसरा अंतिम षटक मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सुरेख दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ते संपन्न होत असताना परत एकदा आपण पाहतोय फुल टॉस, पण इथे पंचांकडे अपील आणि आणि इथे फलंदाज बाद. निश्चित आपण पाहतोय आशेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, पण पंच आपल्या निर्णयावरती इथे मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये किरण बारसकर सुद्धा पवेलियनच्या दिशेने हताश निराश होऊन परतत असताना पाहायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश. धावफलकावरती तुम्हाला जरूर घेऊन जाईल. 2 बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू होता, त्यावरती रनांचा फुल टोल वसूल करण्याची संधी जरूर होती, पण आपण पाहतोय जब आदमी का वक्त खराब होता है ना तो ऊंट पे बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है. फुल टॉस बॉल होता आणि त्यावरती ते मात्र विकेट गमवताना किरण बारसकर. पॉवर प्लेचं दुसरं षटक दिनेश ऑन स्ट्राईक. ओ काय चेंडू टाकलाय पंचांकडे अपील, पण मला वाटतं इथे लेग बिफोर विकेट सोडून सर्व नियम या ठिकाणी आहेत, सर्व विकेट्स अवेलेबल आहेत. पहा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, अटेम्प्ट सुद्धा केलेला नाहीये, पण काय सुरेख गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. कौतुक करावं तितकं कमी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. ओ हो यावेळेस हेलिकॉप्टर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पंचांचा इशारा येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडेसे शांत निश्चितच पाहायला मिळाले दिनेश सर, पण यानंतर इथे आपण पाहतोय जबरदस्त तडाखा इथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जात असताना हवाई सफर करत षटकार. ओहो यावेळेस इथे आपण काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहा लोअर फुल टॉस. सरळ बॅटने धावा येत असताना इथे आपण पाहतोय अर्धा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 15 धावसंख्येवरती. स्वतःवरती थोडेसे निराश होऊन इथे आपण पाहतोय पवेलियनच्या दिशेने परत आहेत दिनेश मदरे. पहिलं चेंडू आपण पाहिलं लोअर फुल टॉस, बॉल खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यानंतर आपण पाहिलं अगदी स्लॉट मधील चेंडूला षटकार ठोकला आणि त्यानंतर काहीतरी आगळं वेगळं रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते इथे मात्र अंगलट येत असताना पाहायला मिळतंय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाबू काटे, अर्थातच श्री सर. 15 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज पवेलियनच्या दिशेने इथे आराम फरमावत असताना पाहायला मिळतील. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. हो यावेळेस आपण पाहतोय चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. या गोलंदाजाकडे आपण पाहतोय बरेचसे खरतर अस्त्र आहेत. सुरेख खरतर भन्नाट वेगाने सुद्धा गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड सुद्धा डिलिव्हरी इथे या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत आपण पाहतो 1.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बॅक टू द पवेलियन. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील हा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये.
परत एकदा आपण पाहतोय स्लोअरवर चेंडू मैदानाच्या आतमध्ये विकेट कीपर कडून आपण पाहतोय यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण आपल्या घरट्यामध्ये इथे मात्र सुखरूप फलंदाज श्री काटे. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. पॉवर प्लेची सांगता होते. धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 चौकार आले, पण त्यानंतर इथे आपण पाहतोय फलंदाजाला अक्षरशः इथे मात्र जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. जास्तीत जास्त धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील, कारण 5 षटकांचा सामना आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 66 धावांचा पाठलाग करत असताना एक जबरदस्त आटातटीची आणि चुरशीची अगदी काळजाचा ठोका चुकवणारी मॅच, आणि तशीच मॅच इथे ही सुद्धा रंगताना पाहायला मिळेल का? प्रश्नचिन्ह जरूर आहेत, त्याचं उत्तर निश्चित आपला काही क्षणात इथे मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय मायरा 11 भालगुडी संघाकडून आकाश. निश्चित आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश. आपण पाहतोय पॉवर प्लेची सांगता होते. फील्ड रिस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये खुलताना पाहायला मिळत आहेत. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑन साइडच्या दिशेला जर नजर टाकली तर 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफसाइडच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक. डीप एक्स्ट्रा कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. फुल टॉस फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू सरळ आपल्या अगदी पुनवळे डगआउटला सलामी देत अलॉंग द कार्पेट चौकार. अशाच कित्येक चौकारांची गरज खर तर मैदानाच्या आतमध्ये पुनवळे संघाला असणार आहे, कारण समोरचा संघ जर आपण पाहिलं तर तितकाच ताकदवर आहे, तितक्याच ताकदीचा आहे. जास्तीत जास्त धावा धाव फलकावरती ते असणं गरजेचं आहे. निश्चित पहा 12th मॅनची तळमळ इथून खरं तर आम्हाला पाहायला मिळते. ओ हो हो, काय वेग आहे, प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये. सुरेख, लाजवाब, बुलेट ट्रेनच्या स्पीडच्या मला वाटतं कित्येक पट्टीने वेगाने हा चेंडू टाकलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अशी अपेक्षा खरं तर फलंदाजाने सुद्धा केली नव्हती. अगदी शॉर्ट रनअप मध्ये सुरेख गोलंदाजी आहे. परत एकदा इथे आपण पाहतोय दिशा दाखवली, लेट कट, धावबाची संधी, डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे मात्र पवेलियनच्या दिशेने परतताना पाहायला मिळाले असते फलंदाज. पण क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर जर तरला काही किंमत नाही, आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण सुद्धा होऊ शकत नाही. एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये ते संपन्न होते, आणि धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 20 धावा. ओहो, आपण पाहतोय थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. दिशा जागा खरं तर तिथे बनवली आणि चेंडूला फक्त दिशा दाखवली. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. दरम्यान इथे आपण पाहतो एक सिंगल धाव. या स्पर्धेच्या निमित्तानं बरंचसं खरं तर मित्रपरिवार, बरेचसे खरं तर मान्यवर, आमचे हितचिंतक या ठिकाणी आवर्जून मॅचचा आनंद घेण्यासाठी मुख्य मंचावरती विराजमान होत आहेत. त्यांचं मनापासून अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. निश्चित आपण पाहतोय पंचांकडे हलकीशी अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वासाची निश्चित कमी आहे. अपील इथे आपण पाहतोय पेटवून लावले. अतिशय अनुभवी असे पंच आमचे गुरुवर्य. एका बाजूला आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल माळी सर आहेत, तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय महेश सर. परत एकदा इथे आपण पाहतोय दिशा दाखवली आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक जरूर आहे. एक धाव ते इथे मात्र रोखू शकणार नाहीत. आपण पाहतोय एका धाब्याने इथे षटकाची सांगता होईल. आकाशचा अजून एक सुंदर षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाले. 7 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या, आणि 22 धाव संख्येवरती जाऊन पोहोचतायत पुनवळे संघ. उर्वरित 12 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागतील, कारण या आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय श्री सोमनाथ शेठ जाधव, सन्माननीय जगन्नाथजी जाधव आणि सन्माननीय श्री श्रावण जाधव सर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय सुनील शेठ जाधव सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आणि सुभाष शेठ. या सर्वांचं आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहताय
संग्रामदादा चषक 2025. तसेच आपण पाहतोय सन्माननीय श्री संतोष शेठ ओव्हाळ सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ओहो आपण पाहतोय फटका सुरेख अगदी आपण पाहतोय समलोच्च कक्षाला आणि आमचे उत्तम चंदन सरांना सलामी देणारा हा फटका जरूर आहे. आपण पाहतोय सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. संघासाठी आपण पाहतोय 3 धावा निश्चित माफ करा 2 धावा निश्चितच या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. चोवीस धावा या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. अतिशय आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे कुंभार सर आहेत. अतिशय तीक्ष्ण नजर त्यांची आहे. कुठलीही चुकी इथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. आपण पाहतोय परत एकदा भन्नाट वेग पंचांचे आपण पाहतोय उजव्या बाजूने माफ करा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा हा बॉल आहे. एक अँगल क्रिएट करून खरं तर सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. बराचसा मित्रपरिवार बरेचसे हितचिंतक मार्गदर्शक खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतायत. परत एकदा त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहत आहे संग्रामदादा चषक 2025 दिवस क्रमांक 3 मधील हा दुसरा सामना पहिली मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय मायरा 11 भालगोडी त्यांच्यावर आपण पाहतोय पुनावळे संघ थोडीसे मिसफिल्ड एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर फेकी आपण पाहतोय थोडीशी खराब 2 धावा या दरम्यान ते पूर्ण होत आहेत. परत एकदा धावफलकावरती होणारी वाढ 26 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. थोडासा वेग थोडंसं आपण पाहतोय आक्रमकता या ठिकाणी धारण करणं गरजेचं आहे. परत एकदा फुल टॉस पण इथे आपण पाहतोय फाईन लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एकाच धाबेवरती इथे मात्र समाधान मानलं जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण खरं तर मैदानाच्या आतमध्ये सजवलं जातंय आणि त्याच अकॉर्डिंगली खरं तर इथे आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा इथे होताना पाहायला मिळते. एक अचूक टप्पा चांगल्या स्पॉट वरती इथे गोलंदाजी होतीये. परत एकदा आपण पाहतोय अगदी समोरून उसळी घेणारा चेंडू आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता पण फटका इथे आपण पाहतोय असफल होतोय. थोडीसे हताश निराश स्वतःवरती नाराज आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस इथे आपण पाहतोय निश्चितच बॅटवर जरूर आलाय पण इथे आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू फरार सीमारेषा पार चौकार. अशा चौकारांची गरज खरं तर किती वेळ किती वाट खरं तर पाहत होते. निश्चितच पुनावळे संघ 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 31 धावा. शेवटचा अंतिम षटक 6 बॉल अतिशय महत्वपूर्ण युजफुल 6 चेंडूंचा खेळ इथून पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 31 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुनावळे संघ. लागलीच आपण पाहतोय 5व्या षटकासाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. प्रत्येक ओव्हर नंतर इथे आपण पाहतोय बॉलिंगचा एंड इथे मात्र चेंज होतोय आणि शेवटच्या अंतिम षटकासाठी आपण पाहतोय मायरा 11 भालगोडी संघाकडून किरण गोलंदाजीच्या मार्कवरती ते येताना पाहायला मिळत आहेत. एकतीस धावा 3 फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुनावळे संघाचं असणार हे स्कोर कार्ड. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय किरण साठे. अकुट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर्स मध्ये आपण पाहतोय थोडंसं फंबल आणि इथे आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत. थोडेसे आपण पाहतोय विकेट किपर खरं तर आपल्या क्षेत्ररक्षकावरती नाराज जरूर होत आहेत कारण माहिती आहे एका धावेचं महत्व त्यांना माहिती आहे. एक धाव इथे आपण पाहतोय खरं तर कधी कधी आपल्याला पराजयाच्या खाईमध्ये घेऊन जाते. क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला आणि लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्व आहे. यावेळेस आपण पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल पुल केला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का
आणि इथे काय तर इथे एकट्याच फलंदाजाने घरटं सोडलं होतं, पण चुकीच्या एंडकडे केली गेलेली फेकी निश्चित दोन्ही फलंदाज इथे आपण पाहतोय सेफ आहेत. एका धावेने इथे आपण पाहतोय सिंगल डबल्स इथे घेतले जात आहेत. धावल कवरती नजर टाकली तर 34 धावा आहेत. शेवटचे अंतिम 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढील सामन्याचा टॉस सुद्धा या इनिंग ब्रेक नंतर होईल निश्चितच. हो इथे पाहायचंय पंच इथे मात्र दंडित करतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा बाहेर इथे टाकलेला हा बॉल. व्हाईट बॉल निश्चित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अवांतर धावेने धावफलकावरती होणारी वाढ. परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल पंचनी दंडित केलंय आणि बॅक टू बॅक व्हाईट बॉल. निश्चित आपण पाहतो यानंतर होणारा सामना कासर अंबोली अंबडवेट विरोधात मुठा. येस आपण पाहतोय एका बाजूला असतील कासर अंबोली अंबडवेट विरोधात अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचं आहे. हो इथे आपण पाहतोय अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत रिव्ह्यूची इथे आपण पाहतोय मागणी केलेली आहे. तिसरे पंच निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. लागलीच आपल्या समोर हा निर्णय दिला जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. लीगल डिलिव्हरी आहे की नाही यासाठी प्रश्नचिन्ह आहेत. तिसरे पंच चेक करतायत. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. cricklife.in च्या माध्यमातून आपण पाहतोय अमित भुजबळ सर आणि त्यांची टीम अतिशय सुरेख असं काम खरतर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः. यस पंचांचा इशारा येतो इथे नो बॉल. आपण पाहतोय कारण 1 बाउन्सचा इशारा या आधीच पंचांनी इथे दिला होता आणि हा दुसरा बाउन्सर तिसऱ्या पंचांनी दंडित केलंय. नो बॉल. पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिट असेल. पाहायचं या फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे इथे फायदा उठवतील फलंदाज श्री काटे. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस. कुठल्याही पद्धतीचा इथे आपण पाहतोय फायदा इथे उचलता आलेला नाही फलंदाजाला. ऑफस्टंपच्या बाहेरील ही लाईन इथे आपण पाहतोय अचूक मारा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. कुठल्याही पद्धतीचा आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू टाकले जात नाहीयेत. त्यामुळेच की काय इथे आपण पाहतोय प्रश्नचिन्ह आणि खूप मोठे प्रश्न निर्माण केले जात आहेत. परत एकदा प्ले अँड मिस सातत्याने आपण पाहतोय. शेवटचं डेथ ओव्हर आणि इथे काय तर इथे आपण पाहतोय आत्महत्या. धक्का क्रमांक 4 आणि मला वाटतंय पुढील मॅचचा टॉस साठी आपण पाहतोय 2 संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आणि पुढील मॅचचा टॉस सन्माननीय श्री सोमनाथ भाऊ जाधव आणि सन्माननीय जगन्नाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते होईल. मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. पुढील मॅचचा टॉस या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल. सन्माननीय सोमनाथ शेठ जाधव आणि सन्माननीय जगन्नाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय संघाला लागलेला हा चौथा धक्का. निश्चित आपण पाहतोय शेवटचे अंतिम 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या डावातील. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय न्यू बॅटर हर्षद शिंदे दाखल होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक बॅटर श्री काटे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बॅट वरती येतोय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सुरेखरित्या चेंडूला फील्ड केलंय. सुरेख अशी फेकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेच्या मतीने धावफलकावरती होणारी वाढ 38 धावा. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हर्षल शिंदे शेवटचा बॉल या डावातील फेस करताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर बरेचसे शफल झाले आणि इथे काय तर फलंदाज इथे मात्र बाद. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय
38 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. विजयाचं समीकरण असेल शेवटचे दुसऱ्या डावामध्ये 30 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 39 धावा. क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय दुसऱ्या डावाला या ठिकाणी प्रारंभ होईल. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय श्री काठी स्पोर्ट्स फाउंडेशन पुनवळे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 38 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या आहेत. पाहायचे कशा प्रकारे इथे धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. चला बॅटर विनंती, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, वेळ वाचवायचा आहे. 30 चेंडू आणि 39 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. अतिशय जबरदस्त आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा संग्रामदादा चषक 2025 प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. सन्माननीय पांडुरंग वजरकर सर, माजी सभापती मुळशी तालुका, तसेच सर्व आपण पाहतोय माननीय सुरेश भाऊ फुलावळे, युवा नेते भाजपा भोर राजगड मुळशी. तर भव्य चषक माननीय राहुल पोपट जाधव, युवा नेते भाजपा भोर राजगड मुळशी यांच्या वतीने आपण पाहतोय हे असणारं प्रथम पारितोषिक 1,11,111. चला लागलीच आपण पाहतोय विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्या, थोडं घाई करा, स्पीडअप करा. तीस चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सलामीर फलंदाजाची जोडी. आकाश आणि सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय स्वतः संघनायक, संघाचा खना कॅप्टन सचिन गवळी. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. 30 चेंडू आणि 39 डावाला होईल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. 38 सर्कलच्या बाहेर नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळतील ऑन साईडच्या दिशेला लॉंग ऑन आणि आपण पाहतोय काऊ कॉर्नर. मायरा 11 भालगोडी संघ आपण पाहतोय चेजिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धावांचा शुभारंभ श्री गणेश होतोय. चेज आपण पाहतोय त्या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती सिंगल इथे आकाश साठी जर आपण पाहिलं तर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकर गोलंदाज, स्ट्रायकर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. हे तर खरं तर गाववाईज क्रिकेटचं खरं तर एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सागर साठे ऑन स्ट्राइक खेळताना पाहायला मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल. व्हाट अ शॉट. आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला एक जबरदस्त आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये. इंटेंट स्पष्ट आहे. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं गेलंय.
खणखणीत दणदणीत षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती ते आपण पाहतोय स्विच हिट रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी सक्सेसफुल होत असताना 6 धावेच्या मध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 7 धावा. परत एकदा बॅक टू बॅक खरं तसाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी फेकी सुरेख कलेक्शन मध्ये आपण पाहतोय गडबड आहे. एका धावेच्या मध्ये आपण पाहतोय पंचांनी येथील एक बाईचा इशारा आमच्यापर्यंत कळवलेला आहे. स्कोरर मित्र कुंभार सर इथे आपण पाहतोय स्कोरिंगच्या माध्यमातून सुरेख काम खरं तर ते पाहतायत. 8 धावा मायरा 11 भालगोडी संघाच्या स्कोरवरती पाहायला मिळतील. 39 धावांचा पाठलाग आहे. सामन्याचं समीकरण 27 चेंडू 31 धावा. यावेळेस आपण पाहतोय उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त. खिलाडी के मस्तक में दस्तक देत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. पॉवर प्लेला इथे आपण पाहतोय मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न आणि अफलातून फटकेबाजी प्रेक्षकांची मन जिंकणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे आपण पाहतोय थोडंसं आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या समोर अगदी वन बाउन्स चेंडूला इथे आपण पाहतोय सूरज फील्ड करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्ग असताना शेवटचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस पुल केलाय क्षेत्ररक्षक आणि 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 काय झेल टिपलाय. पण इथे आपण पाहतोय अगदी आमच्या मुख्य मंचावरून सुद्धा इथे इशारा आलेला आहे. सुरेख जबरदस्त कॅच टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 1. थँक्यू डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती बनवले गेले त्यात 14 धावा. पहा 2 षटकार जरूर आले पण त्यानंतर गोलंदाजाने केलेला चांगला पुनरागमन चांगला कमबॅक आणि हर्षल शिंदेने टिपलेला हा झेल पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. खरं तर समसमांतर खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिलेला आहे. पण सामन्याचं समीकरण अतिशय साधं सोपं आहे. पण पहा क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या आणि खरं तर कुठलीही मॅच सोपी नाहीये जोपर्यंत ती मॅच विन होत नाही. 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे सुरेख गोलंदाजी जर झाली तर सामना निश्चितच आदतटीचा होत असताना पाहायला मिळेल. अन्यथा बॅटरचं वर्चस्व या मॅच मध्ये इथे होताना पाहायला मिळेल. सागर ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक रिव्हर्स स्वीपचा एक जबरदस्त देखना आकर्षक फटका आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय किरण बारसकर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. ओहो हो स्लॉट मधील चेंडू लॉफ्ट केलाय अगदी खिलाडी के मस्तक में दस्तक देत चेंडू आउट ऑफ द पार्क. शेरन सागर साठे ऑन फायर. मित्रांनो पहा 3 चेंडू खेळले आणि त्यामध्ये 2 षटकार सागर यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि आणि हा तिसरा षटकार वैयक्तिक पुल सक्सेसफुल पॉवरफुल डीप विकेटला अगदी आकाशाला गवसणी घालणारा संग्रामदादा चषक 2025 चा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक सागर साठे जमॅन. 4 चेंडू आणि वैयक्तिक 18 धावा. सामन्याचं समीकरण अगदी साधं सोपं होऊन मैदानाच्या आतमध्ये गेलेलं आहे. शेवटचे 22 बॉल आणि फक्त 13 धावांची आवश्यकता.
परत एकदा आपण पाहतोय बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. लागोपाठचे 2 चेंडू आणि लागोपाठचे 2 षटकार. यावेळेस हेलिकॉप्टर फ्लॅट पण स्ट्रेट टू द फिल्डर. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर. फलंदाजी ते होईल बाद. चला एक विनंती असेल दोन्ही टीम, यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम आपापल्या डगआउट मध्ये जाऊन सज्ज व्हा. लागलीच जसा बॉल मैदानाच्या आतमध्ये शेवटचा येईल अर्थात मॅच विन होईल तसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. सागर साठे नावाचं वादळ इथे आपण पाहतोय थांबवण्यामध्ये यशस्वी होत आहेत किरण बारसकर. पण प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम जर इथे कोणी केलं असेल तर ते केले सागर साठे यांनी. 3 गगनचुंबी आकाशाला गबस निघालणारे षटकार निश्चितच इथे पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विलास साठे. शेवटचे 21 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. परत एकदा आपण पाहतोय खोलो टप्प्याचा बॉल. अगदी आपण पाहतोय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुरेखरित्या चेंडूला अडवत आहेत. कुठली धाव इथे मिळणार नाही. विकेट फक्त खरं तर गोलंदाजाला इथे वाचवू शकतात कारण बँक बॅलन्स धावांचा इथे मात्र खूप कमी आहे. ओहो हो, यावेळेस इनसाइड ओव्हर कव्हर्स. अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्ष बीला सलामी देणारा हा खणखणीत दणदणीत चौकार. या षटकामध्ये आपण पाहतोय आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. 14 चेंडू थोडेसे खर्च संयमितरित्या खेळून काढलाय पण 5व्या चेंडूवरती परत एकदा एक दर्जेदार सुंदर चौकार. ओहो, यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू बराच वेळ आकाशात. क्षेत्ररक्षक हर्षल शिंदे बॉलच्या खाली. कुठलीही चुकी इथे होणार नाही. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये येते. या विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची सांगता होते. मायरा 11 भालगोडी संघ आपण पाहतोय 3 फलंदाज बाद. 30 धावा धाव फलकावरती इथे जमवलेले आहेत. शेवटचे 18 बॉल आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. 18 बॉल 9 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय स्वतः संघनायक संघाचा खना कॅप्टन सचिन गवळी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय पॉवर प्लेची या ठिकाणी सांगता जरूर होते. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत कारण आपण पाहतोय थोडीशी अटॅकिंग फील्ड मैदानाच्या आतमध्ये सजवली जाते. ओहो, यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका आणि आपण पाहतोय शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून. अगदी थोडीशी शर्यत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली पण बॉलने इथे शर्यत जिंकलेली आहे. चौकाराच्या मतीने आपण पाहतोय 34 धावा. पुढील दोन्ही टीम कृपया विनंती आहे आपण आपापल्या डगआउटच्या समोर उभे राहा. लागलीच जसा सामना संपेल तसं क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 34 धावा बनवलेल्या आहेत. 17 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा प्रयत्न आणि ते आपण पाहतोय विकेट किपर कडून थोडीशी चूक जरूर झाली पण कुठलेही अतिरिक्त धावेचे नुकसान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये. थोडेसे हताश निराश चेहरे जरूर पहिल्या मॅच मध्ये इथे पाहायला मिळत आहेत. पण संघ ओहो, यावेळेस आपण पाहतोय खोल टप्प्याचा बॉल पायावरती चेंडू आदळतोय आणि इथे अस्ताव्यस्त फेकी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे आणि चेंडूने इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे आणि इथे सामना संपलाय. मायरा 11 भालगुडी संघाने तब्बल 7 विकेट्सने हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पराजयी झालेल्या संघाला सुद्धा पुढील मॅच साठी खूप शुभेच्छा. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा आपण लागलीच मैदानाच्या आतमध्ये यायचंय.
आत्ता झालेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे यांच्या विरोधातील आपण पाहतोय मायरा 11 भालगुडी. या मॅच मध्ये 7 विकेट्सने मायरा 11 संघाने इथे बाजी मारली आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो इथे राहुल खोंडगे. आपण पाहतोय वैयक्तिक 1 षटक हाताळत 2 विकेट्स मिळवल्या आणि 3 चेंडूचा सामना करत 9 धावा करणारा हा खेळाडू ठरतो इथे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. या राहुल सर. चला यस आपण पाहतोय आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहुल. विनंती आपण या सन्माननीय सुभाष भाऊ जाधव आणि सन्माननीय सुनील भाऊ जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेयर ऑफ द मॅच चा किताब राहुल यांना इथे देणार आहोत.